उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। सर्वसामान्यांना वस्तू आणखी स्वस्त मिळणार। नरेंद्र मोदींची मोठी घोषणा। नव्या जीएसटी दरामुळे टीव्ही, फ्रीज, बाईक स्वस्त होणार, तर आत्मनिर्भर बना, स्वदेशी वस्तू विकत घ्या, मोदींचं पुन्हा आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। गायकवाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। अज्ञाताकडून हाकेंना थेट पैशांची ऑफर, तर हा ओबीसी आंदोलन बदनाम करण्याचा डाव असल्याचा हाकेंचा आरोप। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न। जालन्यातील नागेवाडी परिसरातील घटना। हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवू, सदावर्तेंचा इशारा। 24 सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या। धनगर समाजाची फसवणूक झाल्यास घर जाळा। उपोषणकर्ते दीपक बोराडेंचा गंभीर इशारा। जालन्यात मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला। मराठा समन्वयकांनी जरांगेंना सुरक्षित बाहेर काढलं। 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसींचं आंदोलन। यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा निघणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती। 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी पद भरणार। 2 ऑक्टोबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लवकरच पंचनामे पूर्ण होणार असल्याचा विश्वास। माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण। आजारामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका। आठवड्याभरात 11 घोडे आजारानं त्रस्त।